माझ्याकडे जोडपं आलं होतं. ती मुलगी मला म्हणली, सर लग्नाच्या अगोदर, आता सांगत लग्न आलं म्हणजे एक 28 बरोबर आहे. वर्षाची मुलगी होती. ती म्हणली, सर लग्नाच्या अगोदर माझे आई वडील मला नेहमी सांगायचे याच्याशी मैत्री करू नको, मुलांशी मैत्री करणं चांगलं नाही. आणि एक दिवस माझं लग्न लावलं ना, आणि आता नवरा म्हणतो आता हे सगळं कर. म्हणजे मी इतकी कन्फ्युज आहे. एक दिवसापूर्वी मुलं म्हणजे पाप आणि दुसऱ्या दिवशी ते पुण्य होऊन जातं. आणि आता नवरा तुझं म्हणजे सगळं काही आहे असं झालं ना शेवटी. ती परमेश्वर ही कॉन्सेप्ट येते म्हणजे. लग्ना अगोदर माझे कपडे मी कधी काढणार, कुठे काढणार, कसे काढणार, किती जगाला दाखवणार बरोबर आहे. याच्यावर बंधन आहे. आणि लग्न लागलं की त्या रात्री मी एका अनोळख्या व्यक्ती समोर माझे सगळे कपडे काढ. हा केवढा शॉक आहे. हे कोणी सांगतच नाही. म्हणजे जी गोष्ट पूर्वी अमान्य होती, अचानक काय केवळ काय त्या 4 विधी केल्या म्हणून त्या मान्य होते. करेक्ट. की समाजाला मान्य होत असेल पण पर्सनल लेवलवरती आपल्याला मान्य व्हायला किती वेळ बरोबर आहे. बरोबर. मग याचं नॉलेज तर द्यायला पाहिजे. का ते लग्न लागलं, ते बेडरूम मध्ये दोघं गेले, ते दार बंद झालं, की मग क्या घडताय Correct. कोणी सांग. कोणी सांगत